नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमाळंदी वल्लभम शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्य कृत वंदे भगवंतो पुनः पुनः. नामस्मरणेचे श्री हरी दासा दुरिता दुरी करी तो हा पंढरी ठाके गुंतोनिया भक्ता भाके हरी भक्ताया उद्धरी तत्संगे आणि काते तारी निळा म्हणे ऐशी कीर्ती सनकादिक संत गाती. प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्री संत निळोबाराय यांचा अभंग गाथेतील 377 क्रमांकाचा अभंग आहे. या अभंगामध्ये श्री संत निळोबाराय भगवान पांडुरंग परमात्म्याचं अवतारी वर्णन करतात, जो भक्तांकरता विटेवरती उभा आहे आणि सनकादिक संत सुद्धा ज्याचं चिंतन करतात असा भगवंताचा महिमा श्री संत निळोबाराय या अभंगाच्या माध्यमातून वर्णन करून सांगत आहेत. आज आपल्या सर्वांच्या समोर प्रवचन करण्याचा हा जो योग आहे तो म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धर्माचार्य विभाग पश्चिम महाराष्ट्र यांच्या माध्यमातून हा सुंदर असणारा उपक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. म्हणजे आता आपण सर्वजण जाणता की यावर्षी कोरोना या महामारीमुळे पंढरपूरच्या वारीला मोठं संकट आलेलं आहे, जेणेकरून सर्व वारकरी पंढरपूरच्या वारीला जाऊ शकत नाहीत आणि सर्वांच्या अंतःकरणामध्ये विलक्षण असणारी पांडुरंगाच्या भेटीची तळमळ आहे. ती तळमळ जाणून या संघाने आणि फार सुंदर असणारी हा उपक्रम हातात घेतला की या माध्यमातून सर्व लोकांच्या समोर भगवंताचं चिंतन जाऊन पोहोचावं आणि वारीची जी उणीव आहे काही अंशात का होईना पण ती भरून निघावी म्हणून सर्व लोकांनी सर्व महाराष्ट्रातले महात्मे या सर्वांना एकत्रित करीत थोडी थोडी प्रवचन सर्वांच्या समोर व्हावीत आणि सर्वांना पंढरी महात्मे कळावं हा त्याच्या मागचा सुंदर असणारा हा उद्देश आहे. म्हणून त्याच अनुषंगाने आजची ही थोड्या वेळ असणारी प्रवचन सेवा त्याच्यामध्ये श्री संत निळोबारायांचा घेतलेला हा अभंग आहे. नामस्मरणेची श्री हरी दासा दुरिता दुरी करी. भगवान नामस्मरणाच्या माध्यमातूनच त्याच्या भक्तांना सगळ्या पापातून मुक्त करतो. जो सर्व पापातून मुक्त करणारा परमात्मा आहे आणि तो हा पंढरी ठाके तो पंढरपुरामध्ये प्रत्यक्ष उभा आहे. गुंतोनिया भक्ता भाके. भाग शब्दाचा अर्थ होतो वचन. भक्ताला दिलेलं वचन पूर्ण करण्याकरिता हा भगवान विटेवरती उभा आहे. म्हणजे भगवान पांडुरंगानं पुंडलिकरायांना वचन दिलं की मी तुझ्यासाठी विटेवरती उभा राहीन आणि म्हणून पांडुरंग परमात्मा विटेवरती उभा आहे. जरी एका भक्तासाठी हा पांडुरंग परमात्मा विटेवरती उभा असला तरी सुद्धा तो अनेकांना उद्धरून नेण्याकरिताच विटेवरती उभा आहे. म्हणजे हरिभक्ताया उद्धरी स्वतःच्या भक्तांचा उद्धार करतो. तत्संगे अनेकाते तारी त्यांच्या बरोबर अनेकांचाही उद्धार हा परमात्मा त्यांनी करतो आहे. म्हणून श्री संत निळोबाराय सांगतात की हा श्रेष्ठ असणारा परमात्मा भक्तांवर फार प्रेम करतो आणि भक्तांना दिलेल्या शब्दाकरिता त्या स्थानावरती प्रत्यक्ष उभा आहे आणि आजही सर्व भक्तांचा सांभाळ करतो आहे. सर्वांकडे अशा पद्धतीने पाहतो आहे. निळा म्हणे ऐसी कीर्ती सनकादिक संत गाती. असा श्रेष्ठ परमात्मा आहे, त्याचा असा महिमा आहे, त्याचं हे श्रेष्ठत्व आहे असं वर्णन श्री संत निळोबाराय सांगतात की सनकादिक संत सुद्धा वर्णन करून सांगत आहेत. म्हणजे सनकादिकांचा पुरावा देऊन श्री संत निळोबाराय आपल्या समोर हा विचार मांडत आहेत. आपण सर्वजण वारकरी आहोत. वारकरी संप्रदाय जो आहे हा वारकरी संप्रदाय अनादि संप्रदाय आहे. संप्रदायाच्या ठिकाणी 4-5 गोष्टी अतिशय महत्वाच्या पाहण्यासारख्या असतात. एकतर संप्रदाय अनादि असावा, संप्रदाय हा देवमान्य असावा, संप्रदाय हा वेदमान्य असावा, संप्रदाय संत मान्य असावा आणि संप्रदाय हा सफल असावा. म्हणजे संप्रदायाच्या ठिकाणी फल असावं. म्हणून वारकरी संप्रदायाकडे पाहत असताना या 5ही गोष्टी आणि अतिशय महत्वाच्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे या वारकरी संप्रदायामध्ये अनादित्व आहे. हा अनादि असणारा संप्रदाय आहे. खर तर हा वारकरी संप्रदाय म्हणजे एका विशिष्ट आपला जो वैदिक सनातन धर्म आहे या धर्मातला एक विशेष असणारा ओघ म्हणजे प्रवाह आहे. आपण सर्वजण हिंदू संस्कृतीला जपणारी माणसं आहोत. हिंदू शब्दाचा अर्थ होतो हिंसया दुयते हृदयम यस्य सा हिंदू. हिंदू शब्दाचा अर्थ होतो हिंसेनं ज्याचं हृदय दुःखी होतं तो हिंदू. म्हणून आपण सर्वजण हिंसेच्या विरोधातली माणसं आहोत. पण वास्तविक पाहता अहिंसा धर्माचा स्वीकार आपण करून जरी वागतो आहोत
तरी त्याचं अर्धच अंग आपल्या सर्वांना माहित आहे, अहिंसा परमो धर्म. पण त्याच्या पुढचा मुद्दा असा आहे, धर्म हिंसा तथैवच. म्हणजे धर्मावर जर आक्रमण होत असेल किंवा धर्माच्या विरुद्ध जर गोष्टी घडत असतील, धर्माला जर मोडकळी येत असेल आणि ती जर विशिष्ट भागाकडून होत असेल, तर तिथे हिंसक वृत्ती सुद्धा तयार होऊ शकते आणि ती धर्माकरिता अतिशय महत्वाची आहे. तुकोबराय म्हणतात, भले तरी देऊ कासेची लंगोटी आणि नाथाळाचे माथा देऊ काठी, किंवा मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे, अशी अनेक प्रमाण आपल्याला पाहता येतील. पण हा जो धर्म आहे त्याला हिंदू धर्म असं म्हटलं जातं, जो त्यांनी हिंसेच्या विरोधातला आहे, हा एक अर्थ. पण या धर्माचं मूळ नाव जर पाहायचं ठरलं तर ते सनातन वैदिक धर्म असं त्याचं नाव आहे. म्हणजे हा आपला सनातन वैदिक धर्म आहे. या सनातन वैदिक धर्म परंपरेमध्ये वारकरी संप्रदाय हा एक अनादी असणारा प्रवाह आहे. पण हा त्यांनी धर्मकार्य करणारा विशेष असणारा प्रवाह, याला अनादी असणारी बैठक आहे, याला अद्वैत तत्वज्ञानाची बैठक आहे. या वारकरी संप्रदायाला संत सर्व त्यांनी मान्य करतात. कोणकोणते संत असतील तर निळोबारायांनी पुरावा दिला या अभंगातूनच, की निळा म्हणे ऐशी कीर्ती आणि सनकादिक संत गाती. म्हणजे सनकादिक संत, वारकरी संप्रदायातले सगळ्यात पहिले संत जर कोणते असतील तर सनक, सनंदन, सनातन आणि सुजात हे 4 संत आहेत. या संतांपासून ही परंपरा सुरू आहे. अनादी असणारा हा संप्रदाय अनादित्व संप्रदायाच्या ठिकाणी आहे. हा संत मान्य असणारा संप्रदाय आहे, हा देव मान्य असणारा संप्रदाय आहे. म्हणजे भगवान विटेवरती उभा आहे, तो विटेवर उभा राहिला या संतांच्या शब्दांमध्ये अडकून हा परमात्मा विटेवरती उभा आहे. आणि त्यापेक्षा विशेष गोष्ट सांगण्यासारखी मला वाटते की या पांडुरंगाने नामदेव महाराजांची अभंग रचना पूर्ण व्हावी, शतकोटी अभंग रचना करण्याचा संकल्प नामदेव महाराजांनी केला. ती अभंग रचना पूर्ण होण्याकरिता देवानं सुद्धा का या अभंग लिहिण्याला मदत केली. म्हणजे देवमान्य असणारा हा संप्रदाय आहे, वेदमान्य असणारा संप्रदाय, वेदमार्गे मुनी गेले अशी प्रमाण आपण पाहतो. म्हणून वेदमान्य असणारा हा संप्रदाय आहे. वेद अनंत बोलिला, अर्थ हे तुकाची साधिला, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. म्हणजे वेदानेच विठोबाला शरण जाण्यासाठी सांगितलं, हे आपण त्याच्यातून समजून घेऊ शकतो. म्हणजे वेदमान्य असणारा हा संप्रदाय आणि त्यापेक्षा आणखी सफल असणारा संप्रदाय. या संप्रदायामध्ये फलाकडून जर आपण पाहायचं ठरलं तर या संप्रदायात मोक्षरूपी फल प्रत्यक्ष प्राप्त होत असतं. म्हणजे मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. म्हणजे मुखाने भगवंताचं नामचिंतन केलं की मोक्ष प्रत्यक्ष प्राप्त होतो, हे आपण साधू संतांच्या प्रमाणांच्या माध्यमातून पाहतो आणि हे अनुभव सिद्ध आहे. म्हणजे भगवंताचं नामचिंतन केल्यानं आपल्याला मोक्ष स्वरूपाची प्राप्ती होते. असा श्रेष्ठ असणारा हा संप्रदाय आहे. ही 5 वैशिष्ट्य मी संप्रदायाचे आपल्या समोर सांगितले. म्हणून तेव्हापासून ही पंढरपूरची परंपरा, पंढरीच्या वारीची परंपरा, वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. कुणी जर विचारलं की पंढरपूरच्या वारीची परंपरा केव्हापासून सुरू आहे, तर पांडुरंग परमात्मा विटेवरती जेव्हापासून उभा आहे आणि तेव्हापासून ही पंढरपूरच्या वारीची परंपरा सुरू आहे. म्हणून या पांडुरंगाची उपासना करणारे सगळ्यात पहिले संत सनकादिक संत आहेत. म्हणून सनकादिक संतांनी सुद्धा पंढरपूरची वारी केली. आपण संतांच्या प्रमाणांमधून हे पाहू शकतो की तुकोबराय आदी करून सर्व संत वर्णन करून सांगतात, शुक सनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी, कवाडा आडोनी पाहता ती जग जेठी. म्हणजे भगवंताच्या भेटीकरिता शुक, सनकादिक, नारद, तुंबरू आदी करून सर्व संत येत असतात. म्हणून त्यांनी पांडुरंग परमात्मा सुद्धा अनादी आहे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. अनादी अमुचा विटेवरी उभा म्हणून स्वयंभू अमुचा विटेवरी उभा असं आपण म्हणतो. तो परमात्मा स्वयंभू आहे, अनादी कालापासून विटेवरती त्यांनी उभा आहे आणि अनादी असणारी ही वारीची परंपरा आहे. तेव्हापासून सर्व वारकरी पंढरपूरची वारी करतात आणि भगवंताचं नामस्मरण करतात. नामस्मरण केल्यानंच हा परमात्मा सगळ्या भक्तांना पापापासून मुक्त करतो. नामस्मरणाची श्रीहरी निळोबराय म्हणतात या अभंगामधून, दासा दुरिता दुरी करी. त्याच्या दासांना नामस्मरणानेच हा परमात्मा पापातून मुक्त करून टाकतो. कुठे राहतो परमात्मा? त्याने सांगितलं, तो परमात्मा पंढरी ठाके, तो पंढरपूरमध्ये उभा आहे आणि गुंतून या भक्ता भाके. भक्ताच्या वचनामध्ये गुंतून हा परमात्मा पंढरी क्षेत्रामध्ये उभा आहे. हे पंढरी क्षेत्र अनादी क्षेत्र आहे. ज्या मोक्षपुरे आपण पाहतो, सप्तमोक्षपुरे आहेत, त्या सप्तमोक्षपुरांपेक्षाही श्रेष्ठत्व या पंढरपूरला आहे. म्हणजे हे महायोग पीठ आहे. जशी सनकादिकांनी पंढरीची वारी केली अशी पंढरीची वारी पुढे नारद महाराजांनी केली. नारदजींनी सुद्धा वारी केली. पद्म तीर्थावर आपण पाहतो. म्हणजे पंढरपूर क्षेत्रामध्ये गोपाळपुराच्या जवळ
नारद महाराजांचा आश्रम आहे. म्हणजे नारदजी पंढरपुरामध्ये वास्तव्य करतात. सनकादिकांनी जशी वारी केली तीच वारी नारदांनी केली. तीच नारदांची वारी पुढे जाऊन व्यास आदी करून संतांनी सुद्धा व्यासदेवांनाही पंढरपूर त्यांनी सुद्धा पुराणांमध्ये पंढरीचा महिमा वर्णन करून सांगितला. हे शुकाचार्यांनी सुद्धा पुढे चालवली. हीच परंपरा पुढे जाऊन आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्यांनी चालवली. आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य पंढरपूरला आले. त्यांनी चातुर्मास पंढरपुरामध्ये केला 2500 वर्षापूर्वी. आणि त्या चातुर्मासाच्या काळामध्ये त्यांनी पंढरीचं महात्म्य वर्णन करून सांगितलं. काय आहे पंढरी? शंकराचार्य सांगतात, महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीका यदात्म मुनींद्र हे समागत्य तिष्ठंतमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. म्हणजे हे पंढरपूर सामान्य नाही, तर हे महायोग पीठ आहे. पंढरीला महायोगपीठ असं शंकराचार्य म्हणतात, सामान्य नाही. जी विशेष योगपीठ आहेत त्याच्यामध्ये महायोगपीठ म्हणून पंढरी वर्णन केलं जातं. शंकराचार्यांनी 2500 वर्षापूर्वी पंढरीचं महात्म्य सांगितलं. ही पंढरी म्हणजे महायोगपीठ आहे. आणि फक्त पंढरीचं महात्म्य सांगितलं नाही, तर या पंढरीमध्ये उभा असणारा जो पांडुरंग परमात्मा आहे तो कोण आहे? तर परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. तो त्यांनी परब्रह्म प्रत्यक्ष पांडुरंगाच्या रूपाने नवे पांडुरंग स्वतःच परब्रह्म आहे, विटेवरती उभा आहे. भगवंताची 2 रूप वर्णन करून सांगितली जातात. एक त्याची 2 लक्षण तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण सांगितलं जातं. स्वरूप लक्षणाचा जर विचार केला तर साधू संतांनी सांगितलं, सत्य ज्ञान अनंत ज्ञानोबऱ्या सांगतात. सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावर्ण नाही रूपवर्ण गुण जेथे तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया. हे स्वरूप लक्षणाचं वर्णन आहे. किंवा तुकोबऱ्या सुद्धा सांगतात, आनंद आद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी आणि पहा भीमातिरी विठ्ठल रूप. म्हणजे जे स्वरूप लक्षणानं पाहिलं असता आनंद आद्वय नित्य निरामय आहे आणि तेच हे विटेवरती उभा असणारं भगवंताचं रूप आहे. हे जे विटेवर उभा असणारं रूप आहे त्याला सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवूनिया तुळशी हारगळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान अशी आपण प्रमाण साधू संतांची पाहतो. हे भगवंताचं तटस्थ असणारं रूप आहे. पण तटस्थ रूपात हा पांडुरंग परमात्मा विटेवरती उभा आहे. तो हा पंढरीये ठाके, तो पंढरपूरमध्ये उभा आहे. पण का उभा आहे? तो गुंतोनिया भक्ता भाके, भक्तांना दिलेल्या वचनामुळे तो त्या ठिकाणी उभा आहे. म्हणजे बाप माझा दीनानाथ वाट भक्तांची पाहत, भक्तांची वाट पाहत उभा आहे. त्याने काय केलं? पुंडलिका दिला वर करुणा करे विठ्ठले मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावून या. म्हणजे पुंडलिकाला भगवंतानं वरदान दिलं. पुंडलिकाची तपश्चर्या पाहून आणि भगवान प्रसन्न झाला. पुंडलिकाला विचारलं, पुंडलिका तुला काय हवंय मला सांग. पुंडलिकानं सांगितलं, देवा जसा माझ्यासाठी माझ्या समोर प्रत्यक्ष प्रगट झालास आणि माझा उद्धार करण्याकरिता आलास, मायबापाची सेवा पाहून मला असं वाटतं तू असाच विटेवरती उभा राहावास आणि सगळ्या जगाचा उद्धार करावा. म्हणून पुंडलिका दिलावर करुणा करे विठ्ठले, करुणा करणाऱ्या विठ्ठलानं पुंडलिकाला वरदान दिलं आणि भगवान विटेवरती उभा राहिला. का उभा राहिला? मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावून या. हे पुंडलिकाचं म्हणणं खरं करण्याकरिता उभा राहिला. आजही पांडुरंग परमात्मा विटेवरती उभा आहे. आणि तो का उभा आहे? तर जेवढे भोळे भाबडे त्यांनी लोक येतील, मूढ असू द्यात पापी असू द्यात जसे असतील तसे असू द्यात, जे भगवंताला शरण जातात त्या सर्वांचा उद्धार करण्याकरिता पांडुरंग परमात्मा विटेवरती उभा आहे. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करून सांगतात की भवसागर तरता कार्य करीत असा चिंता पैल उभा दाता कटिकर ठेवून या त्याचे पायी घाला मिठी मोल नेघे जग जेठी भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. फक्त भाव जर त्याच्या चरणावर आपण ठेवला तर खांद्यावर घेऊन भवसागरातून पार करतो, हा त्याचा स्वभाव आहे. नव्हे त्याच्या भक्तांकरता भवसागर हा फक्त कमरे एवढाच आहे. जगद्गुरु शंकराचार्य वर्णन करून सांगतात, प्रमाणम भवाब्धेरिदम मामकानाम नितंबक कराभ्याम धृतो येण तस्मात. म्हणजे भगवान कमरेवर हात ठेवून उभा आहे. त्याचं कारण हे आहे की तो भक्तांना सांगतो आहे, भक्ता भवलक्षण जघन प्रमाण दावितो. म्हणजे भवसागर हा फक्त कमरे एवढाच आहे. कमरे एवढ्या पाण्यात कोणी बुडत नसतं. म्हणजे माझे भक्त जे मला शरण येतात ते त्यांनी बुडणार नाहीत भवसागरामध्ये. हे भगवंताचं सांगण्याचं तात्पर्य आहे. म्हणून हा परमात्मा विटेवरती उभा आहे. म्हणून त्याचं ते अवदार्य जाणून, पुंडलिकाला दिलेलं ते वरदान जाणून सर्व संत महापुरुष ह्या भगवंताच्या दर्शनाला प्रतिवर्षी येतात.
म्हणजे आषाढी कार्तिकीची वारी करतात. भगवान स्वतः सांगतो, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांग तसे गुज पांडुरंग. परमात्मा सांगतोय. म्हणून त्यांनी हे दोन हाट आहेत, म्हणजे त्यांनी दोन बाजार आपण म्हणूया. पण या माध्यमातून आषाढीला आणि कार्तिकीला, आषाढी निकट कार्तिकीचा हाट अशी प्रमाण आपण पाहू शकतो. पण आषाढी आणि कार्तिकीची मोठी वारी पंढरपूर, बाकीच्या वाऱ्या भरतात, पण आषाढी कार्तिकीची मोठी वारी भरते. माघ वारी भरते, मार्गशीर्ष वारी भरते, चैत्र वारी भरते. अशा वाऱ्या पंढरपुरात भरतात. पण त्या सर्व वाऱ्यांमध्ये आषाढी वारीला, कार्तिकी वारीला मोठी वारी समजलं जातं. आणि या वारीला सगळे वारकरी अंतःकरणापासून भगवंताच्या भेटी करता येतात. पण या वर्षी त्यांनी या मोठ्या संकटामुळं आणि सर्व वारकऱ्यांना पंढरपूरला जाता येत नाही. सगळ्या वारकऱ्यांच्या अंतःकरणाची तळमळ त्यांनी होती आहे की या वर्षी आपल्याला पंढरीला जाता येत नाही. वारकऱ्यांना संपदा आवडत नाही, वारकऱ्यांना सोहळा आवडत नाही. संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीशी आवडे मनासी, कधी एकादशी आषाढी, असा भाव वारकऱ्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. वारकरी पंढरीला सोडून राहू शकत नाही, वारकरी पांडुरंगाला सोडून राहू शकत नाही. नामदेव महाराज तीर्थयात्रेकरता गेले, पण पांडुरंगाचं सारखं स्मरण करतात, पंढरीची आठवण येते आणि अंतःकरणातून शब्द बाहेर पडतात, देवा आसुवे दाटली उभारुनी बाहे, नामा वाट पाहे रात्रंदीन, भेटशी केधवा माझ्या माय बापा. म्हणजे ही अनेक प्रमाण आपण त्यांनी पाहू शकतो की भगवंता तुझी भेट कधी होईल, जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी. देवा तुझ्या भेटी वाचून त्यांनी जगणं असह्य होत आहे, असं प्रत्येक वारकऱ्याचं अंतःकरण आज आणि आता या क्षणाला त्यांनी म्हणताय, देवा माझी वारी चुकताय. रोज भगवंताच्या समोर वारकरी विनंती करतो की वारी चुकू नये दे हरी, भगवंता माझी वारी चुकू देऊ नकोस. पण वारी चुकण्याचा प्रसंग जर जीवनामध्ये आला तर वारकऱ्याला फार भयंकर वेदना होत असतात. म्हणून इथून मागच्या काळामध्ये सुद्धा आपण हे त्यांनी पाहू शकतो की ज्या ज्या वारकऱ्यांना वारीला जाता आलं नाही त्यांच्या अंतःकरणाची स्थिती कशी झाली. जगद्गुरु तुकोबारायांना विशिष्ट आजार झाला, पायानं चालता येत नाही आणि पंढरीची वारी आता चुकती आहे, काय करू. म्हणून तुकोबारा येते वारकरी, वाट पाहतो तोवरी आपण पत्रिकेचे अभंग पाहतो, आपण सगळी मालिका पाहतो. या माध्यमातून पाहायला मिळतं की वारकऱ्याचं अंतःकरण भगवंताच्या भेटी वाचून व्याकुळ होतं. म्हणून त्यांनी अशा वेळेला काय होत असतं तर भगवान त्याची दखल घेतो. भगवान स्वतः वारकऱ्याला भेटण्याकरिता जातो. जगद्गुरु तुकोबारायांना वारीला जाता आलं नाही, म्हणून भगवान जगद्गुरु तुकोबारायांना स्वतः भेटण्याकरिता आला. म्हणून मला असं वाटतं की आता सध्या जेवढे 15-20 लाख वारकरी आणि पंढरीच्या वारी करता येत असतात, या सगळ्या वारकऱ्यांच्या अंतःकरणाची तळमळ होते आहे, त्यांना पंढरीच्या वारीला जाता येत नाही. म्हणून भगवान सर्व वारकऱ्यांना भेटण्याकरिता स्वतःच येणार आहे. यानं त्यांनी तुकोबारांचे मूळ पुरुष जे त्यांनी विश्वंभर बुवा, या विश्वंभर बुवांना त्यांनी दर महिन्याची वारी विश्वंभर बुवा पंढरपूरची करत होते देहूवरून. त्यांना सांगितलं विश्वंभरा येऊ नकोस, एवढं त्यांनी वारीला येतोस मग तुझ्या प्रपंचाकडे तुझं दुर्लक्ष होतं. मी सगळ्याच ठिकाणी व्याप्त आहे, मी त्यांनी कणाकणात गच्च भरलेलो आहे, म्हणून तू त्यांनी पंढरपूरला येऊ नकोस, मी तुला सगळ्या ठिकाणी भेटेल. ते मानायला तयार नाहीत. मग भगवंताने सांगितलं चिंता करू नको, मी स्वतःच तुझ्या गावाला येतो. म्हणजे मला हे सांगायचं की ज्या वेळेला वारकऱ्याला पांडुरंगापर्यंत जाता आलं नाही त्यावेळेला पांडुरंग स्वतः वारकऱ्यापर्यंत आला. हा महत्वाचा विचार. या पांडुरंगाला भक्तांची वारी करायची सवय आहे. हा पांडुरंग परमात्मा ज्ञानोबरांची वारी करतो. हा एवढा श्रेष्ठ असणारा संप्रदाय आहे की भक्त देवाकडे जातात त्याच्यात काय विशेष आहे. हा देव भक्तांच्या भेटीकरिता जातो हे विशेष आहे. पण सगळ्या वारकऱ्यांनी अंतःकरणामध्ये तळमळ जरी होत असली तरी सुद्धा अखंड भगवंताचं चिंतन करत राहा. जेवढा काळ वारीचा आहे त्या वारीच्या काळामध्ये जरी आपण घरात असलो, सरकारी सगळे नियम पाळून आपण त्यांनी घरात बसावं आणि वारीच्या काळामध्ये जेवढे नियम आपण पाळत असतो ते सगळेचे सगळे नियम आपण आपल्या घरात बसून अशा पद्धतीने पाळावेत. अखंड भगवंताचं चिंतन करावं. पहाटच्या काकड्यापासून रात्रीच्या जागरापर्यंत सगळे उपक्रम वारीतले आपण आपल्या घरी करावेत. दोनच गोष्टी होतील, फक्त आपलं पायी चालणं होणार नाही. चंद्रभागा डोळ्यानं पाहिल्याशिवाय समाधान वाटत नाही, पांडुरंगाचे चरण डोळ्यानं पाहिल्याशिवाय समाधान वाटत नाही. तुका म्हणे मोक्ष देखील कळस, म्हणजे कळस पाहिला तरी वारकऱ्याला समाधान वाटतं. पण या वर्षी आपल्याला कळस सुद्धा पाहायला जाता येत नाही. या उपक्रमातून आता जो प्रवचनाचा उपक्रम आपल्या समोर आहे, या उपक्रमातून सर्व लोकांना पंढरीच्या वारीचा त्यांनी काही क्षणात काही अंशात का होईना पण आनंद मिळावा
त्या सोहळ्यामध्ये सत्संगात सहभागी झाल्यासारखं वाटावं, याच्याकरिता या पंढरी महात्म्यापर त्यांनी 4 शब्द तुमच्या समोर बोलण्याचा हा माझा अट्टाहास आहे. म्हणून आपण सर्वांनी आपल्या घरी बसून आणि भगवंताचं चिंतन करावं, आपण पांडुरंगाचं ध्यान करावं. मला अनेक पुरावे तुमच्या समोर वर्णन करून सांगता येतील की सगळे वारकरी भगवंताचं चिंतन अशा पद्धतीने करतात, भगवान त्यांना भेटण्याकरिता आला. म्हणून भगवान भक्तांना भेटण्याकरिता येतो. अनेक ठिकाणी आपण पाहतो धाकट्या एकादशीला देव त्यांच्या गावात आला. आम्ही नगर परिसरामध्ये राहतो, इथं जवळ फार शेजारची गाव आहेत. श्री संत महिपती महाराज जे संत कवी आहेत, त्यांनी भगवंताचं संतांचं वर्णन करून सांगितलं. हा भगवान त्यांच्या भेटीकरिता धाकट्या एकादशीला जातो. हे प्रमाण आहे, हा पुरावा आहे. इथं पिंपळगाव नावाचं गाव आहे. श्री संत बेंगोजी महाराज होऊन गेले, जे पंढरीचे वारकरी होते, थकले. भगवंतानं सांगितलं तू येऊ नकोस, मी तुला भेटण्याकरिता येतो. इथून आरणगाव नावाचं गाव जवळ आहे, बुवाजी महाराज म्हणून संत होऊन गेले. भगवंतानं सांगितलं थकलास तू वारेला येऊ नकोस, मी तुझ्या भेटीकरिता येतो. इथून नांदूर नावाचं गाव आहे, त्या गावाला विठ्ठलाचं नांदूर म्हणतात. त्या हरिदास महाराजांना भेटण्याकरिता भगवान स्वतः पंढरपुराहून त्या नांदूर मध्ये येतात. असे अनेक पुरावे, अनेक ठिकाणं मला तुमच्या समोर सांगता येतील की भक्ताला ज्या वेळेला पंढरपूरला जाता येत नाही, त्यावेळेला भगवान भक्तांना भेटण्याकरिता त्यांनी येत असतो. जगद्गुरु तुकोबाऱ्यांना भगवान भेटण्याकरिता आला, सगळ्या संतांना भगवान भेटण्याकरिता गेला. म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये दृढ विश्वास, दृढ भावना, दृढ श्रद्धा भगवंताविषयीची आहे. आपण अंतःकरणापासून भगवंताच्या समोर आपलं आर्त प्रगट करतो आहोत, हे भगवान जाणतो आहे. म्हणून आपण सर्वांनी सुद्धा भगवंताला त्याच आर्ततेने हाक मारत राहावी. आपल्याला आपल्याच घरी बसून अनुभव येईल की भगवान आपल्याला भेटण्याकरिता आला. कोणाला स्वप्नात भेटण्याकरिता येईल, कोणाला कोणत्या तरी रूपात भेटण्याकरिता येईल. आणि वारीचं जे तगणे असणार आहे, या वर्षीची जी वारी आहे ती खंडित झाल्यासारखी आपल्या मनामध्ये खंत वाटते आहे. ही खंत भगवान आपल्या अंतःकरणातून काढून टाकील, याची मला शाश्वती अंतःकरणापासून वाटते आहे. म्हणून सगळ्या वारकरी संप्रदायातल्या वारकऱ्यांना, सगळ्या भक्तांना मला हा संदेश द्यावासा वाटतो की भगवंताच्या भगवत्तेवर विश्वास ठेवा, भगवंताच्या महिमेवर विश्वास ठेवा. तो त्यांनी भक्तांकरता उभाच असतो. म्हणून सगळ्या जगाचं हित व्हावं, आपल्यामुळे कोणाचं नुकसान होऊ नये, याच्याकरिता आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. म्हणून थोडी वारकरी संप्रदायाची परंपरा ज्ञाननिष्ठ असल्या कारणानं, शंकराचार्यांचा अद्वैत तत्वज्ञान वारकरी संप्रदायाला मान्य असल्या कारणानं, म्हणून त्या तत्वज्ञानाचा विचार आपण सर्वांनी या काळामध्ये अंतःकरणात साठवावा. तो कसा असेल तर वेदांताचं दिव्य असणारं तत्वज्ञान व्यासदेवांनी अर्ध्या श्लोकात वर्णन करून सांगितलं. ते म्हणतात श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः. म्हणजे ब्रह्म सत्य आहे, दिसणारं जगत मिथ्या आहे आणि जीव हा ब्रह्मरूपच आहे. ही अद्वैताची बैठक आहे. म्हणून या माध्यमातून अद्वैत तत्वज्ञानाला हृदयामध्ये साठवावं आणि साधू संतांची प्रमाण अंतःकरणात साठवून आपल्या मनाला समजून सांगावं की हरी सर्वत्र व्यापक आहे. म्हणजे हरी हा व्यापक सर्वगत, हात व मुख्यत्वे वेदांत आणि चिंतनासी चित्त असू द्यावे सादर. म्हणून भगवंताची 2-3 रूप गुरुजी वर्णन करून सांगायचे. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. ते सांगायचे की परमात्मा निर्गुण निराकार आहे, परमात्मा सगुण निराकार आहे आणि परमात्मा सगुण साकार आहे. निर्गुण निराकार परमात्मा जो शब्दांच्याही पलीकडचा आहे, कोणत्याच प्रमाणाचा विषय होत नाही. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, उपमान प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण, अनुपलब्धी प्रमाण, या कोणत्याच प्रमाणाचा विषय तो परमात्मा होत नाही. म्हणून तो शब्दांच्या पलीकडे आहे असा असणारा परमात्मा, पण तो निर्गुण निराकार आहे. तोच परमात्मा सगुण निराकार, सगुण आहे पण ठराविक एका रूपात दिसत नाही, सगळ्या ठिकाणी गच्च भरलेला आहे. तुकोबाराय म्हणतात विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. म्हणून सर्व ठिकाणी विठ्ठल व्यापक आहे. विठ्ठल विस्तारला जनी, ही सगळी प्रमाण आपल्या वारकऱ्यांची पाठ आहेत. म्हणून त्यांनी सप्त पाताळात गच्च भरलेला आहे, सगळ्या ब्रह्मांडात विठ्ठल गच्च भरलेला आहे. म्हणून तुकोबाराय व्यापक भूमिकेत जाऊन सांगतात, तुका म्हणे आम्हा ब्रह्मांड पंढरी आणि प्रेमाची जी थोडी साठवण. म्हणून 2 अर्थ करता येतील. पंढरीच आमच्याकरता ब्रह्मांड आहे असाही अर्थ करता येईल आणि सगळं ब्रह्मांडच आमच्याकरता पंढरी आहे असाही अर्थ करता येईल. म्हणून आपण या संकटाच्या काळामध्ये तुकोबारायांच्या त्या प्रमाणाचा अर्थ असा लावून घ्यावा
की सगळं ब्रह्मांडच पंढरी आहे आणि या चराचरात विठ्ठल गच्च भरलेलं आहे. म्हणून जरी आपण पंढरपूरला जाऊ शकत नसलो तरी सुद्धा सर्व ठिकाणी विठ्ठल गच्च भरलेला आहे. त्याला या सर्व ठिकाणावर आपण त्यांनी पाहावं. म्हणून त्यांनी विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म आणि भेदाभेद भ्रम अमंगळ, म्हणून त्यांनी भेदाभेद भ्रम हा अमंगळ आहे. सर्व ठिकाणी परमात्मा गच्च भरलेलाच आहे. म्हणून त्या परमात्म्याला आपण आपल्या जवळच पाहावं, आपल्या हृदयात आपण अशा पद्धतीने पाहावं. तैसा हृदयामध्ये मी रामू, हे अनेक प्रमाण मला सांगता येतील. वेळेच्या अभावी सगळी प्रमाण सांगण्यापेक्षा मूळ माझ्या अंतकरणातला भाव मी तुमच्या समोर सांगावा हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून तो परमात्मा सर्व ठिकाणी व्यापक आहे. म्हणून तो सगुण निराकार आहे, तो सगुण साकार आहे. हा तिसरा त्यातला भाव आहे. तो विटेवरती उभा आहे. तोच सगुण साकार परमात्मा भक्तांना भेटण्याकरिता त्यांच्या त्यांच्या घरी गेला. यानं आपण सगळे अभंग पाहू. नीचे काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती दे कोणिया, दासी पुत्रकान्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी, चर्म रंगू लागी रोहिदासा संगे, कबीराच्या मागे शेलविनी, सजन कसा विकू लागी माणस, माळ्या सावं त्यास खुरपू लागी. सगळं प्रमाण अभंग पाहून घ्या. म्हणजे सगळ्या संतांच्या हा घरी गेलेला आहे. केव्हा गेला? जेव्हा त्यांना तिथपर्यंत येता आलं नाही किंवा ते अखंड त्याचं चिंतन करत राहिले, तेव्हा हा परमात्मा त्यांच्या घरी गेला. पण आपण या वारीच्या काळामध्ये जेवढा काळ आपल्या वारीचा असतो, आपण ज्या ज्या स्थानावरून वारीला जाण्याकरिता निघता, कोणी 1 महिना लागतो, कोणी 20 दिवस लागतात. आपले ज्ञानोबऱ्यांच्या सोहळ्याबरोबर 20-21 दिवस लागत असतात. पण ते 20-21 दिवस आपण अंतकरणापासून आपल्याच घरी बसून भगवंताचं चिंतन करावं. तो हा पंढरी ठाके गुंतून या भक्ता भाके, भक्ताच्या वचनामध्ये गुंतून तो पंढरीत उभा आहे. त्यानं सर्वत्र पंढरी निर्माण केलेली आहे. आपण सर्वजण त्याच्या व्यापक पंढरीला पाहावं. म्हणून ज्ञानोबऱ्या त्यांनी पाहिला रे सर्वत्र त्यांनी हरी पाहिला. सभा अभ्यंतरी व्यापक मोरारी, या भावनेत साधू संतांनी भगवंताला त्यांनी पाहिलं. ती भावना आपण या काळात स्वीकारावी. आपल्या जवळ भगवान आहे अशी धारणा करावी आणि त्याचं अखंड चिंतन करत राहावं. तो त्यांनी आपल्या भक्ताचा तर उद्धार करतो, पण अनेकांचा सुद्धा उद्धार करतो. याच्याकरिता विटेवरती उभा आहे. हरिभक्ता या उद्धरी तत्संगे अनेका ते तारी, त्यांच्या संगतीने अनेकांचा उद्धार करतो. हा त्यातला भाव आहे. हे कोणी सांगितलं? श्री संत निळोबाराय म्हणतात, निळामणी ऐशी कीर्ती आणि सनकाधिक संत गाती. सनकाधिक संत अशा पद्धतीने भगवंताची कीर्ती वर्णन करून सांगत आहेत. म्हणून त्यांनी सनकाधिकांचा हा भाव निळोबारायाने आपल्या समोर वर्णन केला. निळोबारायांचाच अभंग चिंतनाकरिता निवडण्याचं कारण असं की आम्ही पारनेर क्षेत्रामध्ये राहतो आहोत, पारनेर तालुक्यामध्ये राहतो आहोत. निळोबाराय या क्षेत्रामध्ये बरेच वर्ष राहिले आणि इथून पिंपळनेर अतिशय जवळ आहे. जे संत पंचायतन आहे त्याच्यामध्ये माऊली ज्ञानोबाराय, श्री संत नामदेव महाराज, श्री संत एकनाथ महाराज, जगद्गुरु तुकोबराय आणि श्री संत निळोबाराय, हे 5 संत यांना संत पंचायतन म्हटलं जातं. म्हणून त्या संत पंचायतनातील निळोबारायांच्या क्षेत्रामध्ये आम्ही या ठिकाणी आहोत. म्हणून त्यांनी निळोबारायांच्या माध्यमातून संदेश समाजापर्यंत जावा म्हणून प्रकर्षानं निळोबारायांचाच अभंग चिंतनाकरिता त्यांनी निवडला. म्हणून निळोबाराय या माध्यमातून सनकाधिकांनी सांगितलेला निरोप आपल्याला सांगतायत की सनकाधिक भगवंताचं चिंतन कर. तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात, ते आमचे कुलदैवत पांडुरंग. म्हणून सगळ्या वारकऱ्यांनी घरी बसून भगवंताचं चिंतन करावं, भगवंताचं ध्यान करावं, अनुष्ठान करावं, नामस्मरण करावं. रामकृष्ण हरिमंत्र हा वारकरी संप्रदायाचा महामंत्र आहे. या महामंत्राचा अखंड उच्चार आपण सर्वांनी करत राहावं आणि सर्व ठिकाणी परमात्म्याला पाहावं. जसं तुकोबरा सांगतात, वृक्षवल्ली महास्वरे वनचरे पक्षी सुस्वरे आळविती. सर्व वृक्षांमध्ये परमात्मा आहे, सर्व त्यांनी झाडाझुडपांमध्ये परमात्मा आहे, सर्व त्यांनी कणाकणात परमात्मा आहे. म्हणून त्यांनी सर्व ठिकाणी परमात्मा राहतो. आपण पंढरीची वारी पाहतो की या वारीमध्ये मागच्या वर्षी 2-3 वर्षांपासून फार सुंदर उपक्रम होतो, हरित वारी आणि निर्मल वारी. वारकरी हा निर्मळ आहे. वारकरी त्यांनी जिथे जिथे जातो तिथे तिथे घाण करत नाही, निर्मळ करून जातो. जिथे घाण असेल ती घाण घालून जातो. म्हणजे निर्मळ करणं हे वारकऱ्याचा धर्म, वारकऱ्याचं कर्तव्य वारकरी समजतो. पण वारकरी घाण करत नाही. म्हणून पर्यावरण त्यांनी सांभाळणं हे वारकरी त्यांनी फार विशेष रूपानं जाणतो, कारण त्याला सगळ्या ठिकाणी परमात्मा दिसतो. पण वृक्ष अतिशय महत्वाचे आहेत. संप्रदायात त्यांनी आपण महत्व दिलेलं आहे. वृक्षांमध्ये सुद्धा परमात्मा वास्तव्य करतो. पण आपण सर्व वारकऱ्यांनी निर्णय करावा की या वर्षी आपल्याला वारीला जाता आलं नाही, ही आठवण म्हणून आपण एक वृक्ष आपल्या घरासमोर लावावा, आपल्या शेतात एक वृक्ष लावावा आणि ती आठवण आपण करत राहावी, त्याला सतत घालत राहावं, त्याची आपण वाढ करावी. पण वृक्ष आपण जर त्यांनी वाढवले तर आता सध्या गरज आहे, समाजाची काळाची गरज आहे, पर्यावरण ही काळाची आता सध्या गरज आहे. आता सध्या लॉकडाऊनमुळे सगळे कारखाने वगैरे बंद असल्यामुळे प्रदूषण कमी झालं, तर ओझोन नावाचा जो वायू आहे तो त्याची पातळी वाढली आणि वाढल्यामुळे वेळची वेळेला पाऊस आला. सगळी नक्षत्र वेळच्या वेळेला आता सध्या पडतायत.
पर्यावरण जर आपण सांभाळलं तर निसर्ग सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने सांभाळेल. पण आपण हे सगळं करणं गरजेचं आहे. वारकऱ्याचं ते आद्य कर्तव्य आहे. पण हा माझा संदेश सगळ्या वारकऱ्यांपर्यंत जाणार आहे. पण विशेष रूपाने मी सांगतो आहे, आपण सर्व वारकऱ्यांनी पर्यावरण सांभाळावं. आता सर्वत्र प्लास्टिक आपल्याला पाहायला मिळतं, याच्यापासून फार दुष्परिणाम होतात. म्हणून त्यांनी महाराज आपण सर्व गोष्टी जपून केल्या पाहिजेत. आपण वृक्षारोपण करावं, वृक्ष आपण त्यांनी वाढवावे, आपण पाणी वाचवावं. पाणी म्हणजे जीवन आहे, ते जीवन त्यांनी अशा पद्धतीने जपून वापरता यावं, हे अतिशय महत्वाचं आहे. अनेक संघटना या माध्यमातून करत आहेत. अनेक लोक त्यांनी या माध्यमातून झटून पूर्ण वेळ देऊन अशा पद्धतीने काम करतायत. ज्यांच्या संपर्कातून ही सेवा करतो आहे हरिभक्तीपरायण आदरणीय श्री शिवाजी महाराज, जे त्यांनी आता सध्या पंढरपूर संस्थांमध्ये विश्वस्त आहेत आणि तुकोबरायांचे वंशज आहेत, जे देहू गावातले आहेत, ते पर्यावरण त्यांनी टिकून राहून अट्टहास करतायत आणि वृक्षारोपण सर्व ठिकाणी अशा पद्धतीने करतायत. आपण या सर्व लोकांना अशा पद्धतीने मदत करावी आणि आपणही त्यांनी भरभरून वृक्षारोपण त्यांनी करावं. आपण त्यांनी पर्यावरण अशा पद्धतीने सांभाळावं. प्लास्टिकचा वापर आपण सर्वांनी कमी करावा, जेणेकरून त्यांनी सर्वत्र आणि पूर्वीसारखं जे साधू संतांच्या काळातलं सुंदर वातावरण, पूर्वीचं वातावरण होतं, ते वातावरण आज पाहायला मिळत नाही. आज आपण सर्वजण आधुनिक झालेलो आहोत, पण तरी सुद्धा संत विचारांना जपण्याची गरज आहे. हे सर्व संदेश संतांनी दिलेले संदेश आहेत, ते आपल्या अंतःकरणामध्ये साठवावे आणि साठवून त्यांनी आपण त्याचं पूर्ण पालन करावं. आता सध्या ही कोरोना महामारी आलेली आहे, ही घातक आहे, अनेकांचे प्राण हिने घेतलेले आहे. म्हणून आपण सर्वांनी स्वतः सुरक्षित राहावं आणि आपल्यापासून दुसऱ्या कोणाला कोणत्याही प्रकारचा उपद्रव होऊ नये याची आपण काळजी घ्यावी. म्हणून सरकारने जे नियम घालून दिलेले आहेत की आता सर्वांनी आपल्या घरात बसून चिंतन करा, बाहेर घराच्या पुढे निघू नका, पण आपण सर्वांनी सुद्धा आपल्या घरात थांबावं, घराच्या बाहेर कोणी अशा पद्धतीने जाऊ नये, भगवंताचं अखंड चिंतन करावं. भगवंताला सर्व काही कळतं. मुंगीच्या पायात घंटी बांधली तर ती सुद्धा भगवंताला ऐकू जाते. हा भगवान फार चतुर आहे. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सणामणी धन्य तुची, किंवा देव चतुर जाणून अंतर्वर्त तसे. देव हा चतुर आहे, सर्वांचं अंतकरण जाणून वागत असतो, पण आपल्या अंतकरणातला भाव भगवान त्यांनी जाणतो आहे. जरी घरी बसून आपण भगवंताचं चिंतन करत आहोत तरी हा भगवान आपल्यावर कृपा करील आणि आपल्याला दर्शन देण्याकरिता आपल्या घरापर्यंत येईल. सगुण रूपात आपल्या सर्वांना त्याचं दर्शन होईल, असं माझं अंतकरण मला सांगत आहे. आणि हाच मी संदेश सर्व लोकांना देतो आहे. म्हणून सर्वांनी सुरक्षित राहा, सर्वांनी भगवंताच्या चिंतनात राहा, पर्यावरणाचं संरक्षण करा, वृक्षारोपण करा आणि त्यांनी पाणी वाचवा आणि सर्व जगाला त्यांनी सुखी करण्याचा प्रयत्न करा. ही वारकऱ्यांच्या माध्यमातून अशा पद्धतीने सर्व लोकांपर्यंत, सर्व संघटनेपर्यंत हा नियम हा निरोप जावा आणि सर्वांनी सहकार्य करावं ही सदिच्छा अंतकरणापासून व्यक्त करतो. म्हणून त्यांनी नामस्मरणेची श्रेय दासा दुरिता दुरी करी, तो हा पंढरी ठाके गुंतून या भक्ता भाके. भक्ताच्या त्यांनी हाकेला हो देऊन किंवा भक्ताच्या वचनात गुंतून हा विटेवरती उभा आहे, तोच भक्तांना भेटायला येतो. म्हणून आपल्याला सुद्धा भेटण्याकरिता येणार आहे. हरिभक्ता या उद्धरी तत्संगी अनेका ते तारी. हरिभक्तांचा उद्धार करतो आणि त्यांच्या बरोबर अनेकांना अशा पद्धतीने सांभाळतो. पण निळा म्हणे ऐसी कीर्ती सनकाधिक संत गाती. सनकाधिक संत अशा भगवंताची कीर्ती वर्णन करून सांगत आहेत. हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं. म्हणून पहिल्यापासून जी वारी सनकाधिकांनी सुरू केली आहे पंढरीची, ती वारी त्यांनी सुरूच आहे, तिच्यात खंड होणार नाही. मौली ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथ महाराज, निळोबराय आदी करून जे संत आहेत, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, हे संत प्रातिनिधिक रूपाने त्यांनी पंढरीच्या वारीला जाणार आहेत. त्यांच्या पादुका सरकार कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पंढरीपर्यंत घेऊन जाणार आहेत. म्हणून आपण त्यांचे अनुयायी आहोत. त्यांच्या चरणांच्या ठिकाणी आपण दृढ राहावं. त्यांच्या माध्यमातून आपली वारी झालेलीच आहे असं आपण सर्वांनी ठरवावं. खंत मनामध्ये कोणत्या प्रकारची वाटून देऊ नये. म्हणून सोहळा त्यांनी जातोय. हैबती बाबांनी ज्ञानोबरायांची पालखी जशी सुरू केली, हे जसं आपल्याला माहिती आहे, तसं एक फक्त मुद्दा तुमच्या समोर मी सांगतो आहे. तो म्हणजे असा की ज्ञानोबरा तुकोबरायांच्या पादुका सगळ्यात आधी जर कोणी पंढरपूरला त्यांनी नेत असतील तर ते म्हणजे नारायण महाराज आहेत, तुकोबरायांचे चिरंजीव. त्यांनी तुकोबरायांच्या चरण पादुका आपल्या हातात घ्याव्यात, आळंदीला जावं, ज्ञानोबरायांचे चरण पादुका आपल्या जवळ घ्याव्यात, गळ्यामध्ये दोन्ही चरण पादुका अशा घेऊन आणि रस्त्यानं चालावं आणि चालत असताना लोकांनी विचारावं ह्या पादुका कोणाच्या आहेत. मग त्याने सांगावं ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम.